कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, तर बंदूक परवान्यांवरून देखील सज्जडता. आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी. आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शोमध्ये हजेरी. गेटवे ऑफ इंडिया जवळील झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती. आईवडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हारटोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पाया देखील पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवार यांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. संसदेमध्ये चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. थोड्याच वेळात मतदान होणार. धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन. डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला. समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजित पवारांकडून स्पष्ट. मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप. बीड कारागृहात 2 गटात हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी. मग वाल्मी कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देखील आरोप. 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका. बीडमध्ये जातीय सलोखा. माझ्या जातीला बदनाम करू नका. पंकजा मुंडेंचं आवाहन. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकीत आदेश. दमानी यांची देखील उपस्थिती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांवर जमीन बळकावल्याचा आरोप. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. सोन्याचे दर लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्यानं खरेदीसाठी गर्दी. अमेरिकेच्या टेरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीमधून अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 2 जणांना लाच घेताना अटक. एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश बोळणेला अटक. फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेतीपिकांचं मोठं नुकसान. तर वर्धा, अकोला, नागपुरात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वीज दर कपातीच्या निर्णयाला नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती. वीज वितरण क्षेत्रामधील इतर संबंधित घटकांना तोटा होत असल्याचा महावितरणचा दावा. नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव. 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी. विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांमध्ये धास्ती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.